मी नीता सुनील दौंड. सध्या आम्ही औरंगाबाद मध्ये राहतो, पण आमचं गाव खंडाळा आहे. आमचं खंडाळा गावामध्ये शेती आहे. आमची शेतीकडे जाणारा पूर्वापार चालत आलेला रस्ता दीपक कारले, श्रीकांत कारले आणि पोपट कारले यांनी कंपाऊंड मारून बंद केलेला आहे. तर त्यासाठी त्यामुळे आम्हाला तिथं घराकडे शेतीत जाण्यास खूप अडचण येत आहे. याच्या अगोदर दोन वेळा तहसीलदार साहेबांनी रस्ता खुला करून मोजून खुला करून दिला होता, पण त्यांनी यावेळेस डायरेक्ट कंपाऊंड मारून बेकायदेशीरपणे कंपाऊंड मारून बंद केलेला आहे. तरी आम्ही उपोषणात बसलेलो. आमची अशीच मागणी आहे की जो पूर्वापार चालत आलेला रस्ता आहे ना, तो वहिवाटीसाठी खुला करून द्यावा असे. आणि जर आम्ही असं मागणी जर त्यांच्याकडे केली, दीपक कारलेकडे त्यांच्याकडे केली, तर ते आम्हाला धमकी देतात, तुम्हाला मारून टाकू, तुम्ही किती प्रयत्न केले तरी पण आमचे वरपर्यंत हात पोहोचलेले आहेत. आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पण आता कोणत्या याचे कार्यकर्ते आहेत ते नाही आम्ही सांगू शकत. पण जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेबांकडून आम्हाला आदेश पण दिलेले आहेत त्यांनी, की त्यांनी निर्णय पण दिलाय आम्हाला की तुमचा रस्ता खुला करून देऊ. पण ज्या वेळेस आमचा रस्ता खुला होईल त्यावेळेसच आम्ही आमरण उपोषण सोडण्यास तयार आहोत. एवढीच आमची इच्छा आहे.